Hello everyone. Today we start the second part of the first chapter. I think the concept of adaptation and different concepts we see in the first part is clear now. So we start the second part of the first chapter. So let's go. Hello everyone. Today we start the first lesson, living word adaptation and classification of second part. In previous part we learn about the adaptation in aquatic plant and adaptation in desert plant. Now we learn about the adaptation in plants of snowy region. You see some picture on screen. These are the coniferous tree. Coniferous trees means Suchiparni Ruksha. You see this type of tree in a snowy region. Why is this coniferous tree found in a snowy region? Because of this conical shape, coniferous tree have conical shape. Because of conical shape, when snowfall does not accumulating on its branches and is directly fall off to the ground. That's why the plants protect from snow. कॉनिकल शेप असल्यामुळे कॉनिकल मीन्स शंकुआकृती शेप असल्यामुळे जो स्नो पडतो तो स्नो डायरेक्टली या फांद्यांवर न पडता फांद्यावरून जरी पडला तरी तो घसरून कुठे पडतो खाली पडतो बिकॉज ऑफ स्लोपिंग ब्रांचेस अँड द प्लांट प्रोटेक्ट फ्रॉम स्नो अँड नेक्स्ट इज द बार्क ऑफ दीज प्लांट आर व्हेरी थिक. या झाडांच्या ज्या साली असतात त्या फार जाड असतात. Because of thick bark, plant or the tree protect from cold as well as they help to withstand in the cold. त्याचबरोबर यांचं संरक्षण तर होतं पण त्याचबरोबर या थंडीमध्ये सुद्धा त्या व्यवस्थित उभ्या राहू शकतात. These are the adaptation in the snowy region plant. Their adaptation is conical shape. Sloping branches are the adaptation of these snowy region plant. We see in detail. First is in snowy region coniferous trees are conical shape. हे स्नोवी रिजन मधले जे प्लांट्स असतात यांचा शेप कसा असतो कॉनिकल असतो. कॉनिकल म्हणजे शंकुआकृती. These branches are sloping. त्या प्लांट ज्या ब्रांचेस असतात त्या स्लोपिंग ब्रांचेस असतात म्हणजे उतरत्या असतात. Because of conical shape स्नो डज नॉट ॲक्युम्युलेटिंग ऑन ट्री. कॉनिकल शेपमुळे जो बर्फ आहे तो याच्या झाडांच्या फांद्यांवरती साचून राहत नाही. अँड द थिक बार्क हेल्प द ट्री टू विथस्टँड इन कोल्ड. झाडांच्या साली हे अतिशय जाड असल्यामुळे ते झाड जे आहे ते थंडीमध्ये सुद्धा व्यवस्थित उभं राहू शकतं किंवा त्यांचं प्रोटेक्शन होतं. दीज आर द ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन प्लांट्स. Now next is adaptation of forest region plants. You see that forest region plants are very tall. You see in the picture, next picture also you see the plants are very tall. जे फॉरेस्ट रिजन मधले जे प्लांट्स असतात ते फार उंच असतात. Different variety of plant we found in the forest region like tree, shrub, herb, all types of are plant we found in forest region and they are very tall. Why they grow very tall? ते एवढे उंच का वाटतात? To get sunlight. पुरेशा प्रमाणात सनलाईट मिळायला पाहिजे म्हणून यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू असते. They compete amongst themselves to get a sunlight. सगळ्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते वाढीसाठी त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्यामध्ये नेहमी कॉम्पिटिशन सुरू असते. दॅट्स वाय दे ग्रो टॉल. These plants compete among themselves for sunlight. Trees grow tall to get sunlight and climber and vines grow to great height with the support of trees. ट्रीजचा सपोर्ट घेऊन क्लाइंबर सुद्धा उंच वाढतात कारण त्यांना सुद्धा सनलाईटची गरज असते. They give a support of trees and grow taller. फक्त सपोर्ट कशा घेतील तर क्लाइंबरला एक टेंड्रिल्स असतं. टेंड्रिल्स मीन्स तुम्हाला दिसते या नेक्स्ट पिक्चरमध्ये. दिस इज द टेंड्रिल ऑफ प्लांट्स. एक स्प्रिंग सारखा पार्ट असतो वेलींना
जो पार्ट त्या ट्रीच्या बार्कला पूर्णतः गुंडाळला जातो आणि या टेंड्रिलचा सपोर्ट घेऊन या प्लांट्स पुढे उंच उंच वाढतात. दिस टेंड्रिल इज ऑल्सो अ ॲडॅप्टेशन इन क्लाइंबर. हे क्लाइंबरमधलं एक प्रकारचं काय आहे, ॲडॅप्टेशन आहे. यू सी द डिटेल द ॲडॅप्टेशन. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीज, शब अँड हर्ब इन द फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये आपल्याला डिफरंट टाईपचे ट्रीज, शब आणि हर्ब दिसतात. दे आर व्हेरी टॉल इन द फॉरेस्ट रिजन ड्यू टू गेट सनलाईट. ट्रीज ज्या असतात फॉरेस्ट रिजनमधल्या त्या फार उंच वाढतात टू गेट अ सनलाईट. त्यांना सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे म्हणून. क्लाइंबर अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट विथ अ सपोर्ट ऑफ ट्री. ट्रीज बरोबरच क्लाइंबर आणि वाईन ह्या सुद्धा ट्रीजचा सपोर्ट घेऊन उंच वाढतात. अँड टेंड्रिल्स ऑन द स्टेम ऑफ क्लाइंबर इज अ एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. आणि जे टेंड्रिल्स असतं क्लाइंबर्समधलं हे एक प्रकारचं काय आहे, त्यांच्या क्लाइंबर्समधलं ॲडॅप्टेशनच आहे. दिज आर द ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन प्लांट. नेक्स्ट इज ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट. ग्रासलँड मीन्स गवताळ प्रदेश. आता गवताळ प्रदेशामधलं ॲडॅप्टेशन कशा प्रकारचं असतं. डायव्हर्स टाइप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस वी फाउंड इन द ग्रासलँड. ग्रासलँड एरियामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रास बघायला मिळतात. सम एरिया हॅव अ शॉर्ट ग्रास, सम एरिया हॅव अ टॉल ग्रास. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. वी नो दॅट ग्रास हॅव अ फायबरस रूट्स. ग्रासचे जे रूट्स असतात ते कसे असतात, फायबरस रूट्स असतात. बिकॉज ऑफ फायबरस रूट इट्स प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. तुम्हाला माहिती आहे झाडावर आपण जमिनीवर आपण जेवढ्या मोठ्या प्रमाणात प्लांटिंग करू तर प्लांटिंगमुळे काय होतं की सॉइल इरोजन कमी प्रमाणात होतं. बिकॉज द रूट्स ऑफ प्लांट्स ऑर ग्रास, की जी माती असतात ते रूट्स जे असतात ते त्या मातीला वाहून जाऊ देत नाही. अँड प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. फायबरस रूट्स ऑफ ग्रास प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. ग्रासेस इन इक्विलॅटरल रिजन आर व्हेरी टॉल. विषुवृत्तीय प्रदेशामधले जे ग्रास असतात ते फार उंच असतात. अँड ॲनिमल लाईक टायगर, डियर, एलिफंट कॅन हिडन इन दीज ग्रासेस. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत, टायगर, डियर वगैरे, हे त्या ग्रासेसमध्ये लपून सुद्धा राहू शकतात. ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. आणि कोल्ड रिजनमधले जे ग्रास असतात ते शॉर्ट असतात. त्यामुळे रॅबिटसारखे जे ॲनिमल्स ते त्याच्यामध्ये लपून बसू शकतात. ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. अँड वास्ट मेडॉज आर फाउंड इन अ हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन. पठारी भाग असो किंवा मोठमोठ्या प्रकारचे गवताळ कुरण असो, इथे आपल्याला मोठी गवताळ कुरण बघायला मिळतात पठारी भागामध्ये. म्हणजे व्हरायटी ऑफ बुशेस अँड ग्रासेस वी फाउंड इन द ग्रासलँड एरिया. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रास आपल्याला बघायला मिळतात. सी द ॲडॅप्टेशन. डिफरंट टाइप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. ग्रासलँडमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बुशेस आणि ग्रासेस बघायला मिळतात. ग्रासलँड प्लांट्स रूट्स आर फायबरस. ग्रासलँड प्लांट्समध्ये जे रूट्स असतात ते फायबरस असतात. ग्रासलँड प्लांट्स म्हणजेच काय, ग्रासलँड प्लांट्समध्ये कोणत्या प्रकारचे प्लांट्स असतील तर ग्रासेस. आणि ग्रासेसचे रूट्स कसे असतात, फायबरस. अँड दीज रूट्स प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. त्यामुळे सॉइल इरोजन कमी प्रमाणात होतं, जमिनीची धूप. इक्विलॅटरल रिजन ग्रासेस आर व्हेरी टॉल. विषुवृत्तीय प्रदेशामध्ये जे गवत असतात ते अतिशय उंच असतात. दीज आर द ॲडॅप्टेशन्स इन ग्रासलँड एरिया. Adaptation for irrigation of food in plant. Irrigation means अन्नग्रहण. Irrigation of food means अन्नग्रहण. प्लांट्समधले जे अन्नग्रहणाची क्रिया आहे त्यासाठी त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन्स केलेलं असतं. यू सी इन द पिक्चर सम येलो वायर लाईक प्लांट. दिस इज द डॉडर ऑर कस्क्युटा. तुम्हाला ही जी येलो वायर लाईक प्लांट दिसते हिलाच म्हणतात कस्क्युटा म्हणजेच अमरवेल. अँड यू सी
द फंगी इज ग्रोन ऑन द ब्रेड. ब्रेडवर तुम्हाला ही फंगस दिसते, बुरशी. दीज आर पॅरासिटिक प्लांट्स. ह्या पॅरासिटिक प्लांट्स आहे. पॅरासिटिक मीन्स परपोषी, ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्या. यू नो दॅट प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक प्लांट्स. दे मेक देअर ओन फूड, बट डॉडर अँड फंगस कॅन नॉट मेक देअर ओन फूड बिकॉज दे डू नॉट हॅव क्लोरोफिल. कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतं. तुम्हाला ते दिसतं की जी येलो वायर लाईक प्लांट आहे, येलो कलरची प्लांट, आणि फंगस पण कशी दिसते तुम्हाला, कापसाप्रमाणे सफेद अशी दिसते. म्हणजे या दोघांमध्येही क्लोरोफिल नसतो. दॅट्स वाय दे कॅन नॉट मेक देअर ओन फूड. दे डिपेंड ऑन द अदर प्लांट्स फॉर न्यूट्रिशन. त्या न्यूट्रियनसाठी दुसऱ्या प्लांटवर डिपेंड असतात. दे ॲब्झॉर्ब द न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. ज्या प्लांट्सवर त्या वाढतात त्या प्लांट्समधलेच न्यूट्रिएंट्स त्या काय करतात, शोषून घेतात. बिकॉज देअर रूट्स आर ॲब्झॉर्बिंग रूट्स ऑर सकिंग रूट्स. त्यांचे जे रूट्स असतात पॅरासिटिक प्लांट्सचे या कस्क्युटा प्लांट्सचे जे रूट्स असतात ते सकिंग रूट्स असतात, म्हणजे शोषक रूट्स असतात. म्हणून त्या ज्या प्लांट्सवर त्या वाढतात त्या प्लांट्समधलेच न्यूट्रिएंट्स त्या काय करतात, शोषून घेतात आणि स्वतःची ग्रोथ करतात. म्हणून त्यांना म्हणतात पॅरासिटिक प्लांट. आणि ज्या प्लांटवर त्या वाढतात त्या प्लांटला म्हणतात होस्ट प्लांट. होस्ट प्लांट मीन्स आधारक वृक्ष. दॅट्स वाय these yellow wire like plants called parasitic plants. Next is fungus. Fungus is grow on the bread or chapati or bhakri. Fungus is a parasitic plant because fungus also cannot make their own food. They depend on starchy substance for nutrients. त्या न्यूट्रिएंटसाठी स्टार्चची सबस्टन्सवर डिपेंड असतात. म्हणून तुम्हाला नेहमी बुरशी ही चपाती, भाकरी किंवा ओलसर ठिकाणी बघायला मिळते, कारण तिथे त्यांना काय मिळतं, पोषक घटक मिळतं. अशा प्रकारे ह्या ज्या प्लांट्स आहेत त्या दुसऱ्यावर डिपेंड असतात आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं ॲडॅप्टेशन्स केलेलं असतं अन्नग्रहणासाठी. कस्क्युटा आर अ पॅरासिटिक प्लांट. It is a leafless yellow wire-like plant. It is heterotrophic plant. It absorbs nutrients from host plant. होस्ट प्लांटमधून त्या न्यूट्रिएंट्स काय करतात, ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे शोषून घेतात. फंगी इज ऑल्सो अ पॅरासिटिक प्लांट्स. इट्स डू नॉट हॅव क्लोरोफिल. फंगीसुद्धा काय आहे, पॅरासिटिक प्लांट्स आहे, परपोषी वनस्पती आहे. बिकॉज इट्स डू नॉट हॅव क्लोरोफिल, कारण त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं, क्लोरोफिल हे नसतं. म्हणून या दोन्ही काय आहेत, पॅरासिटिक प्लांट्स. आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स केलेलं असतं. नेक्स्ट पॉईंट इज इन्सेक्टिव्हरस प्लांट. इन्सेक्टिव्हरस प्लांट म्हणजे काय, कीटकभक्षी वनस्पती. अशा वनस्पती ज्या कीटकांना ॲब्झॉर्ब करतात किंवा त्यांचं खाद्य हे कीटक असतं. यू नो दॅट plants want phosphorus nutrients from the soil for growth. ग्रोथ करून घ्यायची असेल तर प्लांट्समध्ये फॉस्फरसची गरज असते प्लांट्सच्या वाढीसाठी. मग ते त्यांना कुठून मिळतं, तर जमिनीमधून मिळतं. पण काही ठिकाणचे जे सॉइल्स असतात त्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण कमी असतं, नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं. मग हे घटक त्यांना याची घटकाची गरज भागवण्यासाठी त्यांना या इन्सेक्टवर डिपेंड राहावं लागते. या इन्सेक्टमधून त्यांना हे सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात आणि म्हणून त्या इन्सेक्टला कॅप्चर करतात, डायजेस्ट करतात आणि स्वतःची गरज भागवतात. म्हणून यांना म्हणतात इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. सी हिअर, दिस इज अ पिचर प्लांट. दिस इज अ व्हेनस फ्लाय ट्रॅप अँड दिस इज ड्रोसेरा, sundew, drosera. These are the insectivorous plant. They capture the insect, hold them to capture and digest it. This is a Venus flytrap. दिसत तुम्हाला, कीटक इथे बसला की तिथला कॅच करते आणि डायजेस्ट करून टाकते. दिस इज अ पिचर प्लांट. इट इज अ जग लाईक प्लांट अँड अ लीड लाईक प्लांट. जेव्हा इन्सेक्ट इथे कडेवरती बसतात, या काठावरती बसतात, तेव्हा याच्या आतमध्ये पाणी असतं आणि कलरफुल. हे सगळे प्लांट्स जे हे कलरफुल असल्यामुळे इन्सेक्ट अट्रॅक्ट टुवर्ड्स इट बिकॉज ऑफ इट्स कलर. आणि जेव्हा ते प्लांट्सकडे
अट्रॅक्ट होतात तेव्हा आतमध्ये पडतात आणि एकदा हे कीटक आतमध्ये पडले की त्यांना बाहेर निघता येत नाही. अँड प्लांट्स डायजेस्ट दिस insect and fulfill our needs. Drosera, Venus flytrap and pitcher plant, these are the insectivorous plant. These plants attract insect and hold them captive. In this way, today we learn about the adaptation in forest region plant, adaptation in snowy region plant, adaptation in grassland plant and insectivorous plant. Now hard word. First is parasitic. Parasitic means परपोषी. Second is captive. Captive means पकडणे. Igation. Igations means ग्रहण करणे. And coniferous. Coniferous means सूची पडणे. Then next is homework. The first question is, why are forest region tree are taller? फॉरेस्ट रिजनमधल्या ट्रीज ह्या उंच का वाढलेल्या असतात. सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट आर द ॲडॅप्टेशन इन कस्क्युटा? कस्क्युटामध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन्स केलेलं असतं. थर्ड, वाय आर स्लोपिंग ब्रँचेस युजफुल टू स्नोवी रिजन प्लांट? स्नोवी रिजनमधल्या प्लांट्सच्या ज्या स्लोपिंग ब्रँचेस असतात त्या त्यांच्यासाठी युजफुल का असतात. अँड द लास्ट क्वेश्चन, राईट द नेम ऑफ इन्सेक्टिव्हरस प्लांट. कीटकभक्षी ज्या वनस्पती आहे त्यांची तुम्हाला नावे लिहायची आहे. In today's part, we learn about the adaptation in snowy region plant, adaptation in grassland and forest region plant, adaptation in ingation of food in plants and insectivorous plants. If you like my video, like, share and subscribe. Thank you.